सहर्ष स्वागत. आय होप की तुम्ही सगळे मजेत असताल. आज आपण सकाळी सकाळी रानामध्ये आलेलो आहेत आणि तुम्हाला आज सकाळी सकाळी शेतामध्ये काय काय कामं चालू असतील त्याच्याबद्दल आज मी दाखवण्यास थोडा प्रयत्न करतो. आय होप की तुम्ही एन्जॉय करताल माझा हा पूर्ण व्हिडिओ. तसं आपलं यूट्यूब चॅनल नवीनच आहे, आणखी नवीनच सुरू केलेलं आहे, त्यामुळं आपल्याला एवढा एक्सपिरियन्स नाही मित्रांनो. पण तुम्ही जर सगळ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच आपण आणखी छान छान व्हिडिओ बनवत राहू. तर तुम्हाला मी 1 मिनिट बॅक कॅमेरामधून सकाळ सकाळचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पहा मित्रांनो, सकाळी सकाळी आज मस्त ऊन पडलेलं आहे आणि सगळे कामं पण झालेले आहेत, त्यामुळं असे सकाळी सकाळी नॉर्मल कामं चालू आहेत. ही आपली बैलगाडी इथं उभा, हे आमचे दीपक महाराज इथं बसलेले आहेत गाडीत, पाणी वगैरे पिण्यासाठी विहिरीवरून आत्ताच घेऊन आलेले आहेत आणि इथं निवांत बसलेले आहेत. बाकी आणखी सकाळची गुरं आणखी सोडलेली नाही, तिथं अशीच बांधून ठेवलेलं आहे. हे चिंचाचं झाड आहे आपलं मित्रांनो, रत्न्या. बघा तुम्हाला रत्न्या दाखवतो. रत्न्या हा बैल इतका खतरनाक आहे आमच्या नानांचा, तुम्ही फक्त बघून घ्या. खूप लय मारतो बैल ह्यो, असा डरकतोय गाड्यांनो. बघा हे असं असतं शेतकऱ्याचं जीवन. नवीन माणूस जरी आला तरी बैल डरकतोय म्हण. भाऊ झालं का पाणी द्यायचं? बाळू कुंकड गेला काय नको आज? बर बर. आणि बाकी हे आमचे नाना व्हिडिओ सुरू केला की कोठ्यात जे जाऊन बसलेत ते काय बाहेर निघाणार आता सध्या. रत्न्या तर तुम्ही बघितलं. आणि ह्याचं नाव काय रे? होय ना, ह्याचं नाव काय? हा हे सोन्या. ह्यो बी लय मारका बैल आहे भाऊ, ह्याच्या जवळ बी जाऊ शकत नाही माणूस. मग हे काय आता सकाळचे गुरं सोडायचा टाइम झाला मित्रांनो. इथं एक म्हैसीचं वासरू बांधलंय, इकडं आपली म्हैस आहे 10 लिटर दूध देते. हा हे नाना गुरं सोडून चाललेत सकाळी सकाळी. असं जीवन आहे मित्रांनो इकडलं शेतामधलं. हे बघा किती छान पैकी सगळ्या प्रकारची इथं झाडं आहेत. इथं लिंबुणीचं झाड आहे. हा आपला कोठ्याचा व्ह्यू आहे. इथं संध्याकाळी आपण झोपतो. आणि हे आपला सकाळी सकाळी आता 11 वाजलेले आहेत मित्रांनो. गुरं आता मस्तपैकी सोडायचे, पाणी पाजायचं त्यांना. शेण वगैरे आत्ताच काढून टाकलेलं आहे. हे महाराज चालले तिरके तिरके. कुंकड चालले काय नु? का रे? हा लवकर या. कुठं आज माळावर चालले काय? नाही, इकडे खाली कुंकड आपला बाप मर तिकडं. खरं? बर 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 बर. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी किती सुंदर व्ह्यू आहे. हा शेतातला व्ह्यू आहे. इतकं गार वातावरण आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. हिरवगार गवत, हिरवीगार ज्वारी, मस्त बैल, शेळ्या, सगळं पाहण्यासारखं आहे. निवांत दुपारी शेतामध्ये कसं आहे, जेवण पण घरी जेवढं माणूस करीत नाही तेवढं शेतामध्ये जेवण करतं. तर मस्त आता सकाळच्या नेहऱ्या करायचा वेळ झालेला आहे आमचा बी. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, आम्ही इथं नवीन झाडं लावलेले आहेत. हे आंब्याचं झाड लावलेलं आहे. बघा किती मस्त झाड आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं पपईचं झाड आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आणखी दाखवायचं म्हणलं तर हा आपलं निरगिलीचं झाड आहे. ह्याच्यानंतर इथं लिंबूचं झाड आहे. ह्याला लिंबू आले तर आता, पण सध्या कमी आहेत. आणखी तुम्ही बघू शकता छोटा लिंबू आलेले आहेत. शेतकऱ्याला सगळं फ्रेश खायला भेटतं. आणि ही आपली ज्वारी. आता तुम्हाला आणखी आपण काही थोडे झाडं लावलेले तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता किती, म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की शेतामधलं वातावरण किती छान आहे. बघा इथं पण कशी झाडं लावलेत. ही पपईची झाडं इथं. त्याच्यानंतर इथं थोडीशी भाजी वांग्याची. त्याच्यानंतर पेरूचे झाड लावलेले आहेत. हे बघा ह्याला 6 महिने सुद्धा झालं नाही झाडं लावलेले, त्यावरच ह्याला पेरू यायला लागले. तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो मी. तिकडे तर ते मोठा आलाय तिकडे. हो का, इथं हे किती छोटंसं झाड आहे पण ह्याला पेरू आलेला आहे. हो का, तुम्हाला दाखवतो मी. हो का, हा पेरू आला. म्हणजे आणखी झाड मोठं बी झालं नाही तोपर्यंत झाडाला मस्त पेरू आला. इथं टोमॅटो वगैरे लावलेले आहेत.
मग तुम्ही पाहू शकता टोमॅटो आलेले आहेत. इकडं आपले आबांती खेळत आहेत निवांत. आज रविवार आहे आणि सुट्टी आहे शाळेला म्हणून ही खेळत आहेत. आज काही कामं नाहीत, अभ्यास तर काही करीत नाहीत, नुसते खेळत आहेत. बघा कसे रानात मस्तपैकी खेळत आहेत. इथं झाडाची सावली मस्तपैकी. आणि तुम्ही पाहिलंच असेल इथं मिरचीचं झाड आहे. हा झाला आपला शेतामधला व्ह्यू. शेवगा दाखव की शेवग्याचा शेंगा बघा, शेवगा बघा किती वाढलेला आहे. शेवग्याला शेंगा आलेल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्याला एकदम फ्रेश भाजी वगैरे सगळं फ्रेश खायला भेटतं मित्रांनो. रोज आपलं रानातून फ्रेश भाजी घेऊन जायची, संध्याकाळी मस्त भाजी करायची, जेवण करायचं. त्यामुळं शेतकऱ्याचं जीवन, शेतकरी गरीब जरी असले तरी खायला प्यायला तरी चांगलं भेटतं त्यांना. बस झालं, लय मोठा झाला. चला तर मग मित्रांनो, तुम्ही आता आज सकाळचा मॉर्निंग व्हिडिओ बघितलेला आहे. तर आता आपण आणखी नंतर इव्हिनिंग टाईममध्ये एक व्हिडिओ बनवू. आणखी इव्हिनिंग टाईममध्ये शेतामध्ये काय काय काम होते ते तुम्हाला दाखवल मी. तर नमस्कार मंडळी, राम राम. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.